आतापर्यंत जे तुम्ही टाईप सॉल्व्ह केलात ना, त्या टाईपसाठी रेस टू पॉवरला काय होतं रे बाळा? सॉरी, रेस टू पॉवर म्हणतो. न्यूमरेटरला काय होतं? 1 होतं. आता ह्या प्रॉब्लेम म्हणजे पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये आता एक एक्झाम्पल ह्यामध्ये बघ. ह्यामध्ये न्यूमरेटरला 1 आहे का? न्यूमरेटरला 1 जर नसेल तर आपण केल्या टाईपनं सॉल्व्ह करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय काम करणार? त्यालाच नेक्स्ट टाईप आहे आपलं इंटिग्रेशन ऑफ द टाईप. मला लक्ष द्या, ह्या टाईप मध्ये नेमकं इंटिग्रल्स कसे दिसतात? वरच्या साईडला पी एक्स प्लस क्यू, खालच्या साईडला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स. एक तर असं दिसतं. वरच्या साईडला पी एक्स प्लस क्यू, खालच्या साईडला रूट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस डी एक्स. ओके. पण टाईप असलं जर असेल, नीट उभार की बे, हे असं जर असलं तर आपण काय काम करणार बाळा? सबस्टिट्यूट काय काम करायचं? आपल्यापाशी पी एक्स प्लस क्यू जे आहे की नाही, त्याची व्हॅल्यू म्हणजे न्यूमरेटरच्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन. पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू काय असणार? ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. आता ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर म्हणजे इथं तर फक्त डिनॉमिनेटर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आहे. इथे रूट मध्ये आहे ना डिनॉमिनेटर तुमचं. हा, तर रूटला घ्यायचं नाही डिनॉमिनेटर म्हणलं तर. रूटच्या आतमधली जी क्वांटिटी आहे ना त्याला घ्यायचं. समजतंय? प्लस काय लागलं म्हणजे असं सॉल्व्ह करायचं, म्हणजे असं पुटअप करायचं. ए आणि बी ची व्हॅल्यू काढायचं. आलेली ए आणि बी ची व्हॅल्यू परत इक्वेशन 1 म्हणत होते की नाही आपण, त्याच्यामध्ये पुटअप करायचं. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करून काय काम करणार बाळा? न्यूमरेटरला पुटअप करायचं, सिम्प्लिफाय करायचं. काय लागलं? आता कसं सॉल्व्ह करायचं एक एक्झाम्पल घेऊन बघूत पण आपण. काय करू ते सांगा लवकर चला. लेट I is equal to integration 3x plus 4 upon x square plus x plus 5 dx. आपलं हे कोणत्या टाईप सारखं दिसतं सांगा लवकर चला. लवकर पी एक्स प्लस क्यू अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस. ओके. मग असं जर असेल तर आपण काय पुटअप करतो सांगा मला लवकर. न्यूमरेटर इज इक्वल ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 प्लस बी. इक्वेशन काय आलं सांगा पुढं. ए एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती? 6x चा डेरिव्हेटिव्ह 5 चा डेरिव्हेटिव्ह तर 0. मग आन्सर सांगायचं ए इंटू 2x म्हणजे किती आलं? 2ax प्लस कोण येतं इथं 6a आणि इकडच्या बीला. हे दोघं 6a आणि हे बी कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला वेगळं ब्रॅकेट दिलेलं आहे. 3x प्लस 4. आता दोन्ही साईडला कम्पेअर करा. सांगा मग. बाय कंपॅरिंग. कंपेअर केल्यानंतर ना इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे बाळा? 2a. इकडं एक्सचं कोएफिशियंट किती आहे? मग ह्या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू काय मिळाली? 3/2. नेक्स्ट इथं कॉन्स्टंट कोण आहे? 6a प्लस बी इज इक्वल टू इथं कॉन्स्टंट कोण आहे? आलेली ए ची व्हॅल्यू आता इथं पुटअप करा ब्रॅकेटमध्ये. सांगा 1 जा 3 जा. बी इज इक्वल टू काय आहे? 3 3 जा 9, पलीकडे गेले -9. बी इज इक्वल टू सांगा की त्याला. आता आलेलं ए आणि बी कुठं पुटअप करणार? इक्वेशन 1 मध्ये. आता हे गेल्या वेळेला सारखं झाल्यासारखंच प्रॉब्लेम आहे की नाही, पण त्यामध्ये थोडं फरक होतं बाळा. गेल्या प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. जे डी बाय डी एक्स कोणाबरोबर होतं? बी सोबत होतं. इथं ए सोबत आहे. ओके. पुढे गेल्यानंतर सांगा काय म्हणू. पुट ए इज इक्वल टू
3/2 and b is equal to -5 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं दिसतं? 3x plus 4 a म्हणजे किती? 3/2 into d by dx of x square plus 6 plus 5 plus b हे मायनस, त्यामुळे मायनस. आता हे तुमचं न्यूमरेटर भेटलं. न्यूमरेटरची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप करून टाका. देन I is equal to इंटिग्रेशन. सांगा बळा काय येतं इथं? 3/2 d by dx of x square plus 6x plus 5 minus 5. पुढे गेल्यावर डिनॉमिनेटर कोण आहे आपलं? x square plus 6x plus 5 पुढं dx. डिनॉमिनेटर एकदा ह्याला एकदा द्या, एकदा. पुढची प्रोसिजर तर सेम आहे. सांगा काय करू दे? हे 3/2 ला बाहेर काढू. डिनॉमिनेटर एकदा ह्याला देऊ. अपॉन x square plus 6x plus 5 minus 5 बाहेर. हे 5 बाहेर गेले तरी ते इंटू 1 असतंय. 1 अपॉन x square plus 6 plus 5 लेट म्हणून I is equal to 3/2. ह्याला जे आहे ना त्याला I1 म्हणून, ह्याला काय म्हणत बाळा? I2 आणि आलेल्या कॉन्स्टंटला एवढं म्हणून इक्वेशन 2 म्हणून. ओके, पुढे सांगा I1 कोण आहे ह्या ठिकाणी? I1 इज इक्वल टू कोण आहे रे बाळा सांगा? d by dx x square plus 6x plus 5 divided by x square plus 6x. बघा खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर आपण खाली काय करतो? लॉग. बरोबर, सांगा बाळा काय म्हणू दे मग? लॉग ऑफ मॉड x square plus 6x plus 5. I1 असल्यामुळे याला C1 म्हणू दे. ओके, आता I2 ला घ्या बाळा. I2 कोण आहे? इंटिग्रेशन 1 अपॉन x square plus 6x plus 5. आता हे I2 बघा 1 अपॉन आहे ना, ते आपलं परत ते टाईप चालू झालं. समजलं? x स्क्वेअरच्या सोबत कोण आहे का? नाही. मग काय करणार? थर्ड टर्म काढणार. सांगा मग तुम्ही. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट 1 जा 3 चा स्क्वेअर किती बाळा? सांगा मग. I2 इज इक्वल टू सांगा 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 घेतलं. तुम्ही इथं प्लस 9 घेतलं तर 5 ला काय करणार? -9 देणार. ह्याला -9 दिलं तर काय होईल इथं? समजलं? पुढं कसं लिहिणार सांगा लवकर. तर सांगा मला पुढं. I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन सांगा, हे ब्रॅकेट आपलं परफेक्ट स्क्वेअर आहे ना, x प्लस 3 होल स्क्वेअर मायनस 4 म्हणजे किती? 2 स्क्वेअर. dx ला dx ॲज इट इज. I2 इज इक्वल सांगा बेटा काय? हे कोणासारखं दिसतं? 1 अपॉन x स्क्वेअर मायनस एस. 1 अपॉन x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? लवकर 1 अपॉन 2a. ए म्हणजे कोण आहे? 2च आहे. लॉग ऑफ मॉड काय होतं बाळा? x मायनस ए अपॉन x प्लस ए प्लस सी. I2 is equal to 1/4 log of mod x plus 3 minus 2 plus इथे किती आलं?
आता ह्या ठिकाणी आपल्यापाशी I2 असल्यामुळं कॉन्स्टंटला काय घेतलं आलेल्या I1 आणि I2 ची व्हॅल्यू दोन्ही मिळाले की नाही, दोन्ही व्हॅल्यू कोणामध्ये पुटअप करणार तर इक्वेशन 2 मध्ये पुटअप करणार. इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 कसं तयार होईल सांगा बाळा. I इज इक्वल 3/2. I1 किती आपल्यापाशी लॉग ऑफ मॉड x² प्लस 6x प्लस 5, पुढं -5 ना तिथं -5. I2 कोण आहे 1/4 बरोबर का. लॉग ऑफ मॉड x प्लस 1 अपॉन x प्लस 5 सगळं कॉन्स्टंट म्हणून एकच कॉन्स्टंट. सेम टाईप वगैरे टाईप कोणतं परत एकदा सांगताय. टाईप कोणतं सांगताय बाळा. px प्लस क्यू इज इक्वल टू a इंटू डी बाय डी एक्स ऑफ ax² प्लस bx प्लस c प्लस p. ओके, मग px प्लस क्यू म्हणजे इथं कोण येणार 2x प्लस 1 इज इक्वल टू a इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर प्लस किती इक्वेशन 1 म्हणू दे त्याला. x² चा डेरिव्हेटिव्ह किती 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 5 17 0 b ला b ऍज इट इज a ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2ax a ने इथं मल्टिप्लाय करा काय येत आहे 4a प्लस इकडं कोण होतं 2x प्लस 1 पुढं काय म्हणायला पाहिजे बाय कंपॅरिंग x चं कोएफिशियंट किती आहे 2 आहे, इकडं x चं कोएफिशियंट कोण आहे. मग असं जर असेल तर a इज इक्वल टू किती झालं 1, पुढं 4a प्लस b कॉन्स्टंट, इकडं कॉन्स्टंट कोण आहे a ची व्हॅल्यू 1 पुटअप करू सांगा बघा b ची व्हॅल्यू किती आली बरोबर का. +4 पलीकडे गेलं -4 होतं 1 -4 -3 सांगा पुढं आलेलं a आणि b च्या व्हॅल्यू कुठं पुटअप करू इक्वेशन 1 मध्ये पुट a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. सांगा इक्वेशन 1 कसं करू 2x प्लस 1 इज इक्वल टू a इंटू डी बाय डी एक्स ऑफ x² प्लस 4x मायनस प्लस b आहे ना b ची व्हॅल्यू किती आहे मायनस. आता ह्याच्यामुळं आपल्याला आय चं न्यूमरेटर भेटलं की नाही त्याच्यामध्ये पुटअप करू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सांगा बाळा न्यूमरेटर 1 डी बाय डी एक्स ऑफ x² प्लस 4x मायनस 5 मायनस तुमचं डिनॉमिनेटर कोण आहे बघा तिथं झालं. आता हे डिनॉमिनेटर एकदा ह्याला द्या एकदा ह्याला द्या सांगा रे बाळा काय येईल मग आय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कोण आहे x² प्लस 4x मायनस डिनॉमिनेटर एकदा ह्याला दिलो 3 बाहेर इंटिग्रेशन सांगा बाळा 1 अपॉन x² प्लस 4x मायनस 5 dx खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे ना काय करायला का रे नीट उभं देत नाही का हा खाली काय झालंय सांगा बाळा काय करू दे लेट आय इज इक्वल हे कोण झालं बाळा आपलं
I1 मायनस 3 त्याला काय म्हणूत आपण I2 हे कॉन्स्टंट झालं इक्वेशन 2. आता सांगा बाळा here I1 is equal to d by dx of x square plus 4x minus 5 x square plus 4x minus 5 dx. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर सापडलं लॉग एक्स स्क्वेअर प्लस काय व्हायला लागलाय बे शिरलंय का काय पेन व्हायला लागलं येडे सर असं काय सांगा अँड I2 इज इक्वल टू सांगा कोण रे बाळा I2 एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 एक्स स्क्वेअर सोबत कोण आहे का रे बाळा कोण नसेल तर काय करतो आपण टर्म सांगा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट 4/2 म्हणजे 2 चाललं की नाही 2 चा स्क्वेअर किती सांगा मग I2 इज इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे कॉन्स्टंट सुद्धा पॉझिटिव्ह आहे प्लस 4 इथं घेतला तर ह्याला -4 द्या ह्याला -4 दिला तर इथे किती होईल सांगा पुढं 1 अपॉन हे तुमचं परफेक्ट स्क्वेअर झालं की नाही 1 प्लस म्हणजे एक्स प्लस 2 9 म्हणजे किती 3 स्क्वेअर फॉर्म्युला काय सांगा लवकर मग अशीच आहे 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड सांगा एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस बरोबर आहे का ए स्क्वेअर मायनस असेल तर मायनस येणार ना तुम्ही परत रिपीट करतो एक्स मायनस ए करा किंवा मायनस ए मायनस एक्स करा तरी पण चालतं कारण बाजूला काय मॉड आहे I2 इज इक्वल टू सांगा रे बाळा काय येतं इथं 1/6 पुढं लॉग ऑफ मॉड वर काय आलं +2 -3 -1 खालच्या साईडला I1 I2 दोघांच्या व्हॅल्यू काय करू इक्वेशन 2 मध्ये पुट इक्वेशन 1 बिकम सांगा रे बाळा इथं I इज इक्वल टू I1 कोण आहे आपल्यापाशी लॉग ऑफ मॉड एक्स स्क्वेअर प्लस 4x पुढे -3 इथं बाय 6 आहे की नाही लॉग ऑफ मॉड एक्स -1 अपॉन एक्स प्लस दोन्ही कॉन्स्टंट मिळून काय करू एक कॉन्स्टंट 3 1 जा 3 2 जा काय सांगा I इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इथे किती आलं -1/2 नेक्स्ट एक्झाम्पल परत नेक्स्ट सेम टाईपचं आहे का अगोदरच्या मध्ये एक्स स्क्वेअर सोबत कोण नव्हतं इथे एक्स स्क्वेअर सोबत कोण तर आहे काय लागलं सांगा बाळा पुढं लेट I इज इक्वल टू 2x प्लस 2x प्लस 3x -1 dx काय पुटअप करणार सांगा बाळा चला px प्लस q इज इक्वल टू a इंटू d बाय dx ऑफ ax स्क्वेअर प्लस bx मायनस म्हणजे प्लस c प्लस किती b हे आपलं कोण झालं इक्वेशन सांगा a बाहेर सगळं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती dx चं डेरिव्हेटिव्ह प्लस b ला b ॲज इट इज इथं काय येत आहे
4ax 3a प्लस इकडं 2x प्लस दोन्ही साईड आता कम्पेअर करायचं. सांगा मग बाळा. बाय कंपेअरिंग सांगा एक्सचं कोएफिशियंट किती येतं 4a इकडं एक्सचं कोएफिशियंट मग a इज इक्वल टू किती येतं बाळा 1/2 पुढं सांगा 3a प्लस b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू इथं पुटअप करू 1/2 b इज इक्वल टू काय मिळतात 3 मायनस 3/2 b इज इक्वल टू काय आलं बरोबर ना 2 3 जा 6 6 मायनस 3 म्हणजे 3 आता काय करायला पाहिजे सांगा a इज इक्वल टू 1/2 b इज इक्वल टू 3/2 इन इक्वेशन 1 सांगा इक्वेशन 1 कसं दिसतं 2x प्लस a ची व्हॅल्यू किती आपल्यापाशी 1/2 पुढं d बाय dx ऑफ 2x² प्लस 3x मायनस 1 प्लस b ची व्हॅल्यू किती आपल्यापाशी 3/2 आता आपलं न्यूमरेटर तयार झालं ह्याच्यामध्ये न्यूमरेटर मध्ये करा I इज इक्वल टू न्यूमरेटरची व्हॅल्यू किती 1/2 d बाय dx ऑफ 2x² प्लस 3x मायनस प्लस 3/2 2x प्लस 3 मायनस ओके आता पुढे काय करणार बाळा डिनॉमिनेटर एकदा ह्याला द्या डिनॉमिनेटर एकदा त्याला द्या काय काय ते सांगा 1/2 बाहेर इंटिग्रेशन ऑफ d बाय dx ऑफ 2x² प्लस 3x मायनस 1 अपॉन 2x² प्लस 3x मायनस 1 3/2 3/2 कॉन्स्टंट आहे बाहेर आतमध्ये कोण शिल्लक राहील 1 1 अपॉन 2x प्लस 3 मायनस 1 काय करू द्यायचं सांगा लेट म्हणून I इज इक्वल टू ह्याला काय म्हणू दे बाळा I1 इथं 3/2 पलीकडच्या इंटिग्रलला I2 कॉन्स्टंट आणि हे इक्वेशन कोण झालं सेकंड हियर I1 इज इक्वल टू कोण d बाय dx ऑफ 2x² प्लस 3x मायनस 1 ह्या ठिकाणी काय दिसायला लागलं बाळा खालच्याच डेरिव्हेटिव्ह वर आहे मग काय होणार लॉग अप्लाय होणार 2x² प्लस 3x मायनस प्लस किती आलं I1 मिळालं आता I2 साठी काम करू I2 इज इक्वल टू सांगा 1 अपॉन 2x² प्लस 3x मायनस 1 dx आता इथं x² सोबत कोणतं आहे ना त्या एका गोष्टीमुळे त्यालाच बाहेर काढावं लागेल टूला सांगा मग काय 1/2 सांगा इथं x² प्लस 3/2x मायनस 1/2 आता थर्ड टर्म काढायचं सांगा बाळा थर्ड टर्म काय येईल 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 2 2 जा 4 4चा स्क्वेअर किती I2 is equal to 1/2 1 upon x²
प्लस 3/2x प्लस 9/6. ह्याला मायनस 9/16 देऊन टाकू. सांगताय बाळा पुढं. I2 इज इक्वल टू पण हे तर आपलं परफेक्ट स्क्वेअर झालं की नाही. वाटलं असं ब्रॅकेट टाकू देतो. हे परफेक्ट स्क्वेअर सांगा. एक्स पहिल्याचं रूट, दुसऱ्याचं साईन, तिसऱ्याचं 3/4 ब्रॅकेटचं काय. ह्या ठिकाणी एलसीएम किती येतं रे बाळा. त्याला डिवायडेड बाय 16 इथं डिवायडेड बाय 2 आहे. एलसीएम किती येते 16. ह्याला 16 करायचं असेल तर काय करू. 8 ने, मग वर पण 8 ने मल्टिप्लाय करा. हे जर ऑलरेडी 16 आहेत ना, वरच्या 9 ला काय काम केलं आपण, ऍज इट इजच लिहिलं. पुढे सांगा रे बाळा काय घ्यायचं. इंटिग्रेशन 1 सांगा इथं x प्लस 3/4 ब्रॅकेट 9 प्लस 8 किती आलं 17/in dx. पुढं I2 इज इक्वल टू 1 सांगा x प्लस 3/4 ब्रॅकेट ह्यालाच कसं होतं अंडर रूट 17/4 होल स्क्वेअर. ओके. भरपूर लोकांना इथं चिंता यायला लागली त्यांना इथं प्लस 9 काय लिहिलंय, मायनसला बाहेर काढलं इथं. चालेल, मायनस इथं बाहेर, दोघांचं मायनस बाहेर निघालंय, मग वर प्लसच येणार. समजलं. हे कोणासारखं दिसतं बरोबर. 1/x² मायनस a² मायनस असेल तर वर मायनस खाली प्लस. I2 इज इक्वल 1 a log of x minus a upon x plus पंजा डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर न्यूमरेटरला 2/रूट. इथं न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना 4 ने मल्टिप्लाय करून टाकू. सांगा मग काय लॉग ऑफ मोर सांगा 4x मायनस रूट 17 4 ने मल्टिप्लाय करा 4x प्लस रूट 17. I1 मिळालं, I2 मिळालं, दोघांच्या व्हॅल्यू इक्वेशन सांगा. इक्वेशन will become I is equal किती आहे बळा 1/2 I1 1/2 I1 कोण आहे लॉग ऑफ मॉड 2x² प्लस 3x प्लस 3/2 I2 3/2 I2 ची व्हॅल्यू 2/√17 log of mod 4x plus 3 minus √17 4x plus 3 √17 plus हे टू सांगा 1/2 log of mod 2x plus 3x minus 1 plus 3/√17 log of mod 4x plus 3 minus root 4x plus 3 plus 20. नेक्स्ट एक्झाम. आता अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय रूट आला. आता इथं रूट लागून चालवलं गेलं. सांगा लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन
3x plus 4 सांगा की 2x plus 2x plus 1 dx. काय पुटअप करू सांगा रे बाळा पुढं. 3x plus 4 is equal to a into d by dx ऑफ. बाळा इथं डिनॉमिनेटर म्हणजे परत सांगतो, डिनॉमिनेटर मध्ये रूट घेणार का इथं नाही. डिनॉमिनेटर मध्ये फक्त रूटच्या आतमध्ये कोण आहे त्याला घ्यायचं आपल्याला. 2x square plus 2x plus 1 plus b. फर्स्ट इक्वेशन सिम्प्लिफाय करा बाळा. 2x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती 4x प्लस 2 बरोबर का रे बाळा. हे 2 बाहेर x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x 2x इंटू 2 4x 3x प्लस इथं काय मिळतं 4ax 2a प्लस b. काय करू ते सांगा लवकर चला. कम्पेअर. बाय कम्पेअरिंग x चं कोएफिशियंट 4a इकडं x चं कोएफिशियंट किती a इज इक्वल टू 3 बाय पुढे सांगा 2a प्लस b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती बाळा प्लस b इज इक्वल टू 1 जा b इज इक्वल टू 4 मायनस 3 बाय 2 2 4 जा 8 8 मायनस 3 किती बाळा 5 बाय झालं. आता a आणि b ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय काम करू आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. a इज इक्वल टू 3 बाय 4 b इज इक्वल टू 5 बाय 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन सांगा 3x प्लस 4 इज इक्वल टू a. पर a ची व्हॅल्यू सांगा की काय 3 बाय 4 d बाय dx ऑफ डिनोमिनेटर कोण आहे आपलं 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस b म्हणजे किती असतं. आता आपल्याला न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली. न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली तर मग हे न्यूमरेटरची व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये पुटअप करून टाकू. देन I इज इक्वल सांगा बाळा d बाय dx सांगा कोण रे बाळा इथं आपल्यापाशी 3 बाय 4 इंटू d बाय dx ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस 5 बाय 2 खाली काय येत आहे 2x प्लस 2x प्लस 1. आता आपण काय काम करू हे डिनोमिनेटर दोघांना देऊन टाकू. काय मिळतं सांगा रे बाळा चला I इज इक्वल टू 3 बाय पुढं d बाय dx ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x डिवायडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 2x एक शिल्लक राहिलं रूटच घेणं शिल्लक राहिलं बरोबर ना हे dx हे 5 बाय 2 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट 2x प्लस 2x प्लस 1 पहिल्याला I1 म्हणून दुसऱ्याला लेट I इज इक्वल टू 3 बाय 4 I1 प्लस 5 बाय 2 I2 प्लस ह्याला काय म्हणत बाळा इक्वेशन 1. पहिल्यांदा ह्याला सॉल्व्ह करायचं सांगा काय करायला लक्ष इकडं तिकडं होगी सांगा रे बाळा
I1 इज इक्वल इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. अरे बाळा लक्ष द्या इथं. मला एक सांगा, आता आपल्याला असं म्हणता येतं का बघा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे म्हणता येतं का? नाही. समजायला लागलाय का म्हणतात नाही? कारण रूट आलंय तिथं. काय लागलंय? मग असं जर असं तर आपल्यापाशी फॉर्म्युला होतं माहिती आहे का तुम्हाला? व्हॉट इज इंटिग्रेशन. बर ह्याचं नाहीच आहे ना. बर मग मी इथं काय काम करतो बाळा लक्ष द्या. पुट हे 2x² प्लस 2x प्लस 1 ह्याच्या ठिकाणी काय पुटअप करू. तर हे टी जर असेल जर डेरिव्हेटिव्ह मी घेत बसत नाही. तर असं म्हणू का बरं एवढं कळतंय का रे बाळा. तर ह्याला असेल दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा. म्हणजे इथं काय येईल रे बाळा डी बाय डी एक्स. इथं काय येईल अरे सांगा की डी टी बाय डी एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काहीतरी घेतला तसं समजा. काय लागलं त्या डीएक्स ला इकडं पाठवा की काय म्हणतो डी बाय डी एक्स 2x² प्लस 2x प्लस 1 dx इज इक्वल टू किती. तेच दिसायला लागलंय ना. बरोबर आहे. सांगा मग काय दिसेल तर. देन I1 इज पहिलं काम त्याच्या ठिकाणी काय पुटअप करायचं आपल्याला dt. रूटच्या आतमध्ये कोण आहे त्याच्या ठिकाणी डी पुटअप केलंय ना. टी रूट टी म्हणजे टी रेस टू 1/2 त्यालाच वर नेलं टी रेस टू -1/2 एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय करा. -1/2 प्लस 1 म्हणजे काय येतं +1/2 अपॉन 1/2. डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटरला रूट टी प्लस 1. आता टी ची व्हॅल्यू पुटअप करा रिसबस्टिट्यूट करा. कोण आहे आपल्यापाशी 2x² प्लस 2x प्लस 1 झालं. अशा पद्धतीनं चालतंय. आपलं फॉर्म्युला काय सांगतं रे बाळा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. मग 1/रूटचं डेरिव्हेटिव्ह काय 2 रूट. त्यासाठीच मागाशी मी डॉट डॉट करून फॉर्म्युला लिहिणार होतो. तर हे कळालं का कसं. मग असं करण्यापेक्षा आपण फॉर्म्युलाच वापरायचं. सांगा की तुम्हीच. फॉर्म्युला सांगताय पहिल्यांदा मला काय सांगताय इंटिग्रेशन ऑफ 1/√f(x) आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह वरच्या साईडला जर तर काय आन्सर मिळतोय 2√f(x) प्लस इथं तसंच आहे ना खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर सापडायला लागलंय. मग काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर चला 2√f(x) कुठं आहे तुमचं 2x² प्लस 2x समजलं. मला सांगा ऍड I2 इज इक्वल टू आता आपल्यापेक्षा I2 कोण आहे 1/√. सांगा बळा चला 2x² प्लस 2x प्लस 1 झालं. आता इथं x² सोबत 2 आलंय त्याला बाहेर काढावं लागेल आपल्याला. पण हे 2 बाहेर निघत असताना √2 म्हणून निघणार
आतमध्ये सांगा रे बाळा काय, एक्स इथं प्लस एक्स 1/2, बरोबर का. आता काय काम करू सांगा लोक, आपण शॉर्ट टर्म काढायचं सांगा. थर्ड टर्म 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, काय आलं इथं 1 सांगा. सांगा रे बाळा काय येईल. I2 इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन अंडर रूट, इथं एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहेत ना, ओके, त्यामुळे कॉन्स्टंट पॉझिटिव्ह घेतलं, प्लस कोण आपल्यापाशी इथं 1/2 प्लस 1/4 दिला घेतला तर -1/2 देऊन टाका. सांगा बाळा पुढं. I2 इज 1/रूट, इथं काय आलं एक्स प्लस 1/2 1/2 मायनस 1/4 किती शिल्लक राहतात 1/4 म्हणजे काय आले बाळा, 1/2 स्क्वेअर dx झालं. आता हे कोणासारखं दिसायला गेलं, 1/√x² प्लस s², काय फॉर्म्युला आहे बाळा त्यासाठी, लवकर लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज, झालं. I2 इज इक्वल टू हे 1/रूट लॉग ऑफ मॉड x प्लस 1/2. हे रूट कुठनं चालू झालेलं आपलं, इथून चालू झालं की नाही, x² प्लस x प्लस 1/2 x² प्लस x प्लस 1/2 प्लस, आपल्याला I1 ची व्हॅल्यू मिळाली, I2 ची मिळाली, दोघांच्या व्हॅल्यू आता इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. इक्वेशन 1 विल बिकम, सांगा लवकर चला. I इज इक्वल टू कोण आहे 3/4 I1 कोण आहे सांगायचं 2 अंडर रूट 2x² प्लस x प्लस 1 मध्ये प्लस 5/2. I2 ची व्हॅल्यू काय बघा इथं 1/√2 लॉग ऑफ मॉड x प्लस 1/2 अंडर रूट x² प्लस x प्लस 1/2 प्लस 6. ओके, सांगा बघा काय सिम्प्लिफाय वगैरे करून 1 जा I इज इक्वल टू 3/2 अंडर रूट 2x² प्लस x प्लस 1 5/2√2 log of mod x plus 1/2 plus x² plus x plus 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल सेमच आहे का रे. लेट I is equal to integration 7x plus 3 upon 3 plus 2x minus x² dx. सांगा बघा परत टाइप कोणतं सांगता मला, px plus q is equal to a into d by dx of ax²
प्लस bx प्लस c प्लस p. आपल्यापाशी सांगा इथं कोण आहे. पुटअप 7x plus 3 is equal to a into d by dx of आतमध्ये कोण आहे 3 plus 2x minus x प्लस b ला प्लस b. बरोबर का. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं a. 2x चं डेरिव्हेटिव्ह किती आहे 2 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह b. सांगा पुढे बळा चला. a इंटू मायनस 2x मायनस 2ax a इंटू 2a कॉन्स्टंटला वेगळं केलं एक्सच्या टर्मला वेगळं केलं 7x प्लस 3. दोन्ही साइडला कंपेअर करा बाय कंपॅरिंग. सांगा बळा एक्सचं कोएफिशियंट किती आहे इथं -2a. इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे a इज इक्वल टू -7/, कॉन्स्टंट सांगा 2a प्लस b इज इक्वल टू 3. 2a ची व्हॅल्यू किती -7/2 प्लस b इज इक्वल टू 3. हे दोघं गेले. सांगा बाळा p इज इक्वल टू किती येतं -7 पलीकडे गेले +7 3 + 7 10. a ची व्हॅल्यू मिळाली b ची व्हॅल्यू मिळाली. दोघांची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. सांगा पुट a इज इक्वल टू -7/2 b इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. बळा सांगताय 7x प्लस 3 a किती आहे 7/2 d by dx 3 प्लस 2x मायनस x b ची व्हॅल्यू प्लस 2. आपल्याला न्यूमरेटर मिळालं. मिळालेले न्यूमरेटर ह्याच्या न्यूमरेटरला पुटअप करा. देन i इज इक्वल टू सांगा बळा काय न्यूमरेटर मिळालं -7/2 d by dx 3 प्लस 2x मायनस x² प्लस 10. आपलं डिनॉमिनेटर कोण आहे √3 प्लस 2x मायनस x² dx. सांगा आता हे डिनॉमिनेटर ह्याला एकदा द्या हे डिनॉमिनेटर ह्याला एकदा द्या. काय येत आहे i इज इक्वल टू -1/2 इंटिग्रेशन ऑफ d by dx of √3 प्लस 2x मायनस x² डिवाइडेड बाय अरे रूटच नाही किंवा डिनॉमिनेटरला आहे ना रूट. सांगा बळा √3 प्लस 2x मायनस x² dx. पुढं इथलं +10 बाहेर आतमधल्या साईडला √3 प्लस 2x मायनस x² झालं. सांगा बळा चला काय काय करू द्या. लेट i इज इक्वल टू -7/2 ह्याला काय म्हणू दे i1. पलीकडे सांगा +10 i2 इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 मध्ये बघा इक्वेशन 1 मध्ये म्हणतो i1 मध्ये i1 इज इक्वल टू कोण इंटिग्रेशन d by dx 3 प्लस 2x मायनस √3 प्लस 2x मायनस x². बघा रूट मध्ये f ऑफ x आहे. काय f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह वर आहे. असं जर असेल तर आपण लिहितो कसं 2
अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. कॉन्स्टंट किती अँड I2 कोण आहे आपल्यापाशी बाळा 1 अपॉन अंडर रूट सांगा 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर 3x बरोबर. सांगा पुढे काय काम करायला पाहिजे. एक्स स्क्वेअर समोर साईडला कोण नाही आहे थर्ड टर्म डायरेक्ट काढा मग. थर्ड टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म सांगा बाळा काय 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट किती येत आहे 1 येत आहे ना. देन I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन सांगा रे बाळा माझ्यापाशी ऑलरेडी 3 आहेत एकला बाहेर सोडू 2 प्लस 1 जे शिल्लक राहिले ते सांगा 2x मायनस एक्स स्क्वेअर dx सांगा बाळा पुढं. हे 2 म्हणजे कोण रूट 2 च काय बाळा स्क्वेअर मायनस आहे इथं स्क्वेअर मायनस आहे ना तर तुम्हाला -1 लागेल बरोबर का बाळा. सांगा मग काय येतं एक्स स्क्वेअर मायनस जर असेल तर मी तर -1 घेतलो -1 जर घेतलो तर ह्याला काय द्यावं लागेल +1 ह्याला +1 दिलं तरी ते किती होईल 4 म्हणजे कोण 2 स्क्वेअर सगळ्यांमधनं मायनसला बाहेर काढा मायनस एक्स स्क्वेअर असलेलं काय होतं प्लस -2x +1 dx सांगा बळा पुढं 1 अपॉन अंडर रूट 2 स्क्वेअर इथं x -1 होल स्क्वेअर dx बरोबर आहे. हे कोणासारखं दिसायला लागलं ते मगाशीच फॉर्म्युला तेच आहे का नाही आहे 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स साइन इनवर्स सांगा काय फॉर्म्युला आपल्या बाळा साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 2 झालं. I1 I2 दोघांच्या व्हॅल्यू मिळाले का आता कोणामध्ये पुटअप करणार इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 2 सांगा बळा काय येईल I इज इक्वल टू -7/2 I1 ची व्हॅल्यू इथे किती आहे 2 अंडर रूट सांगा रे बाळा काय येत आहे 3 प्लस 2x मायनस एक्स प्लस 10 I2 ची व्हॅल्यू किती रे बाळा इथं साइन इनवर्स ऑफ x -1 अपॉन 2 प्लस हे 2 गेले ना -7 3 प्लस 2x मायनस एक्स प्लस 10 साइन इनवर्स ऑफ x -1 अपॉन 2 प्लस अजून किती राहिलेत एक्झाम्पल 4. आता ह्या टाईपचं प्रॉब्लेम बघा की गेल्या वेळेला काय होतं बघा एक्स मायनस जे आहे तेच खालच्या साईडला एक्स प्लस होतं फॉर एक्झाम्पल x -10 अपॉन x प्लस 10 ते झालंय x -9 अपॉन x प्लस 9 झालंय x -2 अपॉन x प्लस 2 3 प्रॉब्लेम झालेत ना काल हे अशा टाईप वेगवेगळंच आहे वर वेगळं खाली वेगळं आहे. अशा वेळेला काय काम करणार बाळा आपल्यापाशी px प्लस क्यूचं जे फॉर्म आहे की नाही त्या फॉर्म मध्ये आणायला ट्राय करायचं मग कसं आणायचं बर मगाशीच्या टाईप मध्ये न्यूमरेटरला रूट होतं का म्हणजे px प्लस क्यू ला रूट होतं का नाही रूट कुठं होतं डिनॉमिनेटरला कळायला लागलंय कळायला अभ्यास जास्त केला
बाळा लक्ष द्या. चला वरच्या साईडला इथं कोण आहे, x -7 आहे ना, त्याला त्याच्यानेच मल्टिप्लाय करायचं. बाळा त्याला त्याच्यानीच जर मल्टिप्लाय जर केलं तर त्याला रॅशनलायझेशन म्हणतात का? नाही. समजतंय ना? मग सांगा लवकर चला. इंटिग्रेशन सांगा. x -7 इंटू x -7 x -7 x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. x² -7x -9x प्लस 3 dx. सांगा बाळा आता पुढं. वरच्या साईडला स्क्वेअर रूट गेले की नाही, वर कोण शिल्लक राहिलं, x मायनस, खालच्या साईडला कोण शिल्लक राहिलं, x². -7 प्लस, आता आपलं px प्लस q अपॉन √ax² प्लस bx प्लस c झालं फॉर्म. आता परत ऍज इट इज सॉल्व्ह करत जायचं. सांगा काय काम करणार. नाव पुटअप काय करणार, x -7 इज इक्वल टू a इंटू d बाय dx ऑफ x² -16x प्लस 6 प्लस b. इक्वेशन 1 म्हणू द्या. पुढे सांगा बाळा तसंच. a x² चा डेरिव्हेटिव्ह 2x -16 x चा डेरिव्हेटिव्ह 1, ते तर कॉन्स्टंट. सांगा इथं a ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2ax -6a प्लस b. कंपेअर करा बाळा. बाय कंपेअरिंग, दोन्ही साईडला कंपेअर केल्यानंतर ना x चं कोएफिशियंट इथे किती आहे, 2a. इथं x चं कोएफिशियंट किती आहे, 1. a इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला, 1 बाय, पुढं कॉन्स्टंट कोण आहे बघा, 16a प्लस b. बरोबर. a ची व्हॅल्यू पुटअप करूत की आपण, -16. a ची व्हॅल्यू 1/2 आहे. 2 1 जा 2 8 जा, हे -8 पलीकडे गेले, +8 झाले. -7 +8 a आणि b ची व्हॅल्यू मिळाल्या. परत पुटअप करा. कुठं पुटअप करायचं, क्वेश्चन 1 मध्ये. सांगा बळा काय म्हणून. पुट a इज इक्वल टू 1/2 कॉमा b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सांगा काय आलं, x मायनस a ची व्हॅल्यू 1/2 d बाय dx. सांगा बळा काय, x² मायनस 16x प्लस 6. b ची व्हॅल्यू किती आहे, आपल्यापेक्षा न्यूमरेटर मिळालं ना. न्यूमरेटर मिळालं तर न्यूमरेटरची व्हॅल्यू आता काय काम करणार. आता तुमचं क्वेश्चन कोण झालं, हे झालं ना, हे म्हणजेच ते ह्याच्यामध्ये पुटअप करा. देन I इज इक्वल टू चला न्यूमरेटरच्या ठिकाणी न्यूमरेटरची व्हॅल्यू 1/2 d बाय dx ऑफ x² -16x प्लस 60 प्लस 1. आता सेम काम, डिनॉमिनेटर एकदा ह्याला द्या, डिनॉमिनेटर एकदा त्याला द्या. काय तर सांगा बळा, d बाय dx ऑफ x² -16x प्लस 60 -16x प्लस 60 मध्ये प्लस आहे, डिनॉमिनेटर एकदा त्याला देऊन टाका. x² - 16x
प्लस 6 dx. लेट म्हणून काय म्हणून सांगा, I इज इक्वल टू 1/2 I1 प्लस I2 झालं सांगा. हिअर I1 इज इक्वल टू कोण, d by dx of x square minus 6x plus 6 divided by under root x square minus 6x plus 6. खालच्या साईडला रूट आहे, रूट मधलं तुमचं फंक्शन, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कुठे सापडायला लागलंय, वर. मग असं जर सापडलं तर आपण काय करतो मला सांगा, टू रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 6. कॉन्स्टंट कोणता आपलं, I2 इज इक्वल टू सांगा वेळा कोण आहे. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर सोबत कोण आहे का, नाही. एक्स स्क्वेअर सोबत कोण जर नसेल तर काय काम करू दे बळा, डायरेक्ट थर्ड टर्म करू. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. 2 ने डिवाइड केल्यावर 8 आलं, 8चा स्क्वेअर किती, 64. I2 इज इक्वल एक्स स्क्वेअर मायनस 6 प्लस 64 घेतलात ना बाळा, याला मायनस 64 द्या. याला मायनस 64 जर दिलात तर काय होतं, -1 शिल्लक राहतं, बरोबर ना. सांगा पुढं, सांगा रे बाळा काय येतं इथं. I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/√ हे परफेक्ट स्क्वेअर झालं तुमचं, कोणाचं, x मायनस 8 मायनस 1 म्हणजे कोण, 1चा स्क्वेअर. हे फॉर्म्युला कोणासारखं दिसतंय, 1/√x² मायनस 1 कोणासारखं दिसतं रे बाळा, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज प्लस हे I2 झालं. पुढे सांगा, लॉग ऑफ मॉड x. पण हे रूट कुठनं आलंय, सगळ्यात शेवटी जाऊन इथनं आलंय ना, तेच पुटअप करूत आपण. सांग, x² मायनस 16x प्लस 6 प्लस I1 आणि I2 च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 1 का 2, इक्वेशन 2. सांगा बरं, चला. I इज इक्वल टू 1/2 I1, 1/2 I1 ची व्हॅल्यू किती आपल्यापाशी, 2 √x² मायनस 16x प्लस पुढं कोण आहे, प्लस I2 कोण आहे आपल्यापाशी, लॉग ऑफ मॉड x मायनस 8 प्लस √x² मायनस 16x प्लस प्लस काय आता इथं हे 2 कॅन्सल झाले की नाही, काय राहिलं मग, I इज इक्वल टू √x² मायनस 6x प्लस 6 लॉग ऑफ मॉड x मायनस 8 प्लस √ आहे की टाइम अजून, चला रे बाळा लक्ष द्या, लक्ष द्या. लेट I इज इक्वल टू वरच्या साईडला 9 मायनस x अपॉन x dx इंटिग्रेशन सांगा,
9 मायनस एक्स अपॉन एक्स. कळा, हे पण टाईप त्याच सारखंच आहे. वरच्या साईडला ज्याच्याने मल्टिप्लाय करतो त्याच्याने. आपण रॅशनलाइज करायला लागलो का इथं? रॅशनलाइज करत असताना साईन चेंज होतात मधले. कळायला लागलं? मग काय मिळेल सांगा लवकर, चला. अपॉन अंडर रूट. सांगा लवकर. 9 मायनस एक्स इंटू 9 मायनस एक्स. 9 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या बाळा. 9x मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. स्क्वेअर गेलं, रूट गेलं. इथं 9 मायनस एक्स खालच्या साईडला अंडर रूट 9x मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. हे आलं. आता पुढे काय काम करणार सांगा लवकर, चला. अरे काय काम करणार? काय तर सांगा. डिनॉमिनेटर द्यायचं ना. काय हंडमान. अबे पहिल्यांदाच आपल्याला ते फॉर्म px प्लस क्यू इज इक्वल टू ते लिहायचं का नाही? नाही म्हणते फक्त. अरे लक्ष द्या. चला बाळा, चला लक्ष द्या. 9 मायनस एक्स. लक्ष द्या बाळा, चला चला चला. a इंटू डी बाय डी एक्स ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर प्लस बी. इक्वेशन 1. चला डिफरन्शिएट करा बाळा, चला. ए 9x चं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 9. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. हे बी ला बी ॲज इट इज. ए नी पहिल्यांदा ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. 2ax. ए नी याला मल्टिप्लाय करून घ्या. 9a. बी ला बी ॲज इट इज. 9 मायनस एक्स. बाळा इथं जर सांगता मला कंपेअर करा बाय कंपेअरिंग. एक्सचं कोएफिशियंट इथं कोण आहे? -2a. इथं एक्सचं कोएफिशियंट कोण आहे? -1. ए ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? ए 1/2 भेटलं. 9a प्लस बी कॉन्स्टंट आहे. इकडं कॉन्स्टंट कोण आहे? 9. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 प्लस बी इज इक्वल टू 9. बी इज इक्वल टू काय भेटलं बाळा? 9 मायनस 9/2. 9 मायनस 9/2 म्हणजे किती? 9/2. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू दोघं पुटअप करायचं सांगा. पुट a is equal to 1/2 and b is equal to किती? 9/2 in इक्वेशन 1. सांगा इक्वेशन 1 कसं तयार होईल? 9 मायनस एक्स. ए ची व्हॅल्यू 1/2 डी बाय डी एक्स. लक्ष द्या रे बाळा. 9x मायनस एक्स स्क्वेअर. बी किती आहे? 9/2. आता हे न्यूमरेटर झालं. न्यूमरेटरची व्हॅल्यू इथं आय मध्ये इथं पुटअप करा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सांगा 1/2 डी बाय डी एक्स ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 9/2. खाली इथं कोण होतं? 9x मायनस एक्स स्क्वेअर. ओके, डिनॉमिनेटर देऊन टाकायचं. आता 1/2 सांगा इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 9x मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. हे प्लस 9/2 बाहेर. 1 अपॉन अंडर रूट 9x मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. लेट म्हणून काय काम करू दे सांगा लवकर, चला. आय इज इक्वल टू हे 1/2 ह्याला I1 9/2 बाहेर I2 प्लस C. इक्वेशन 1. I1 च्या ठिकाणी I1 ची व्हॅल्यू पुटअप करू. सांगा लवकर काय? Here I1 is equal to integration of d by dx of 9x minus x square upon under root 9x minus x dx. बघा रूटच्या आतमध्ये f of x आहे. त्या f of x चं वर डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपला आन्सर काय झालं? 2 रूट I1 and I2 is equal to कोण आहे? 1 upon under root 9x मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. बघा ह्या ठिकाणी थर्ड टर्म किती आहे रे? 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट. म्हणजे आन्सर काय आलाय? 81/4. एक्स स्क्वेअर मायनस आहे.
म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 9x मायनस 81/4 घेतलो प्लस 18/4 काय येते सांगा पुढं. I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√81/4 म्हणजे काय 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर. इकडच्या लोकांमधनं आपण मायनसला बाहेर काढू. मायनसला बाहेर काढलं तर इथं कोण शिल्लक राहिलं एक्स स्क्वेअर मायनस 9x इथं प्लस 81/4. आता ही गोष्ट तुमची परफेक्ट स्क्वेअरच आहे. 1/√9/2 स्क्वेअर इथं काय आहे एक्स मायनस 9/2. हे कोणासारखं दिसतंय 1/√a² मायनस एक्स. हे कोणाचा फॉर्म्युला साइन इनवर्स सांगा. साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन प्लस सी. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना 2 ने मल्टिप्लाय करा 2x मायनस 9/9 प्लस c2. I2 मिळालं. ह्या ठिकाणी आपल्यापाशी I1 मिळालं. I1 I2 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. I इज इक्वल टू किती 1/2. तर I1 ची व्हॅल्यू किती इथं 2√9x मायनस एक्स प्लस 9/2. I2 ची व्हॅल्यू किती आहे इथं आपल्यापाशी साइन इनवर्स ऑफ 2x मायनस 9/9 प्लस हे 2 गेले की नाही शिल्लक राहिल्यानंतर तुमचं तुम्ही लिहून काढा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. छोटे छोटे एक्झाम्पल आहेत. लेट I इज इक्वल टू लक्षात बाळा चला 3 cos x अपॉन 4 sin स्क्वेअर x प्लस 4 sin x मायनस 1 dx. बाळा काय पुटअप करू दे पुट sin x इज इक्वल टू sin x चा डेरिव्हेटिव्ह काय रे बाळा cos x dx इज इक्वल टू काय आलं dt. देन I इज इक्वल टू हे cos x dx च्या ठिकाणी काय इथलं 3 इथं 1 अपॉन बरोबर का काय शिल्लक राहिलं 4t² प्लस 4t मायनस 4 ला बाहेर काढा 3/4 सांगा t² प्लस t मायनस 1/4 dt. आता डायरेक्ट काय काढू थर्ड टर्म सांगा बाळा काय येतं 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ t ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं प्लस सांगा मग 3/4 इंटिग्रेशन ऑफ इथं t² प्लस t प्लस 1/4 घ्या मायनस 1/4 द्या. ऑलरेडी असलेलं मायनस 1/4 आहे ते आपण दिलेलं इथं आहे म्हणजे आन्सर काय येतं 3/4 लवकर t प्लस 1/2 ब्रॅकेट 1/4 मायनस 1/4 मायनस 1/4 मायनस 1/2 येतं बरोबर ना डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरला -1 -1 -2 2 1 2 2 ह्यालाच कसं लिहू दे काय व्हायला लागले बे हसायला हा रोग वगैरे पडले बाळा हे कोणासारखं दिसतं सांगा लवकर चला 1/x² मायनस कोणा काय फॉर्म्युला सांगा 1/2a लॉग ऑफ मॉड x मायनस a अपॉन x प्लस झालं सांगा पुढं 3 अपॉन बरोबर का 2/√2 म्हणजे इथं √2 आले की नाही इथं न्यूमरेटरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बाळा एलसीएम काय मिळतं न्यूमरेटरचं 2√2 येत आहे प्रत्येकाला 2√2 ने मल्टिप्लाय करून बघा बघू लवकर चला 2 × √2 ह्याला 2√2 ने मल्टिप्लाय करा काय येत आहे 2
रूट टू टी. ह्याला 2 रूट 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 2 कॅन्सल झाले, पण रूट 2 शिल्लक राहिले. ह्याला 2 रूट 2 ने मल्टिप्लाय केल्यावर रूट 2 गेले, 2 शिल्लक. सेम 2 रूट टी रूट 2. लास्ट स्टेप सांगा. 3/4 रूट लॉग ऑफ मॉड. टी म्हणजे काय पुटअप केलं? साइन 2 रूट 2 साइन एक्स प्लस रूट 2 माइनस 2. 2 रूट 2 साइन एक्स प्लस रूट. लास्ट प्रॉब्लेम. हे थोडं मोठं आहे. आहे का पहिल्यांदा बघू तुम्ही, लक्ष द्या. न्यूमरेटर मधनं कोण कॉमन येतं बघा बघा. ई रेस टू 2x कॉमन येतं, बरोबर. सांगा. ई रेस टू 2x बाहेर आलं, इथं किती शिल्लक राहतात? ई रेस टू एक्स मायनस खालच्या साईडला ई रेस टू एक्स प्लस 1. आता ई रेस टू 2x रूटच्या बाहेर आले, हे फक्त ई रेस टू एक्स शिल्लक राहतात, हो का? ई रेस टू एक्स मायनस 1. समजलं? आता ह्यामध्ये काय काम करू? पोट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी पुटअप करा. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू किती? बघा, डीएक्स ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स डीएक्सच्या ठिकाणी काय? dt. इथं सांगा लवकर, चला. इथं ई रेस टू एक्स ची किंमत किती? टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. सांगा बाळा. ते मगाशी सारखं आहे ना? इथं टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1 आहे. कशाने मल्टिप्लाय करू? टी मायनस 1 वर पण टी मायनस. सांगा मग. टी मायनस 1 इंटू टी मायनस 1, टी मायनस 1 त्याचा स्क्वेअर. खालच्या साईडला मल्टिप्लिकेशन चालू ठेवा. सांगा टी इंटू टी टी स्क्वेअर. नाही तर डायरेक्ट सांगा की बा. ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 1चा स्क्वेअर तर 1च येतं. स्क्वेअर गेले, रूट गेले, अंडर रूट. काय व्हायला बे ह्याला? कोण बडवायला लागला काय झालं? सकाळचा आवाज काढ, ह्याचा आवाज काढ. स्टँडर्ड मेंटेन करा रे. भले दिसायला चपरी असे नाहीत का, पण स्वतःला चांगलं समजायचं. हा बळाला का, लक्ष द्या. ओके. काय काम करायला पाहिजे आपलं? परत पी एक्स प्लस क्यू अपॉन अंडर रूट ए एक्स स्क्वेअर. ते सारखं दिसायला लागलं ना. काय पुटअप करू? ए इंटू काय असणार बाळा? डी बाय डी टी ऑफ. डिनॉमिनेटर कोण आहे आपलं? टी स्क्वेअर मायनस 1 प्लस 1. इक्वेशन 1 म्हणू दे त्याला, प्लस बी. पुढे सांगा बघा त्याला. डिफरन्शिएट करा. ए टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, बी ला बी ॲज इट इज. काय आलं? 2a t प्लस इथं टी मायनस 1. कम्पेअर करा बाय कम्पेअरिंग. एचं कोएफिशियंट किती आहे बाळा? 2a. इथं म्हणजे टीचं कोएफिशियंट, सॉरी, इथं टीचं कोएफिशियंट 1 आहे ना. ए ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/2. बी कॉन्स्टंट आहे की नाही? याची व्हॅल्यू किती मिळाली? ए आणि बी दोघांच्या व्हॅल्यू तर इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. पुट ए इज इक्वल टू 1/2, बी इज इक्वल टू -1 इन इक्वेशन. सांगा मग काय येतं? टी मायनस 1. ए ची व्हॅल्यू 1/2, डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1. बी ची व्हॅल्यू किती रे बाळा? झालं.
आता हे आपल्या कोणत्या ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करावं लागेल ना. आता सांगा मग हे काय दिसतं सांग. देन आय इज इक्वल न्यूमरेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला ठेवून टाकू. डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर -1 इथं डी टी, तर डिनॉमिनेटरला कोण होतं आता टी स्क्वेअर मायनस. एकदा ह्याला डिनॉमिनेटर द्या, त्याला एकदा द्या. 1/2 सांगा बघा इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर -1 अपॉन अंडर रूट टी स्क्वेअर -1 हे डी टी इंटिग्रेशन. हे डिनॉमिनेटर ह्याला एकदा द्यायचं टी स्क्वेअर -1 डी टी. बाळा इथं डायरेक्ट सांगा खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे की नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं 2 अंडर रूट टी स्क्वेअर -1 हे टू कॅन्सल झाले. काय शिल्लक राहते बाळा इथं टी स्क्वेअर -1. पुढे इथं सांगा लवकर. हे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर असल्यासारखं आहे ना. 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आपल्यापाशी लॉग ऑफ मॉड एक्स प्लस रूट ॲज इट इज. बरोबर का. पुढे सांगा रे बाळा चला. त्यांना ॲज इट इज लॉग ऑफ मॉड टी प्लस अंडर रूट टी स्क्वेअर -1. अब लास्ट स्टेप आय इज इक्वल टू अंडर रूट. पण टी म्हणजे कोण आहे आपल्यापाशी कुठं पुटअप केलंय ई रस टू एक्स. म्हणजे इथे टी स्क्वेअर म्हणजे काय आलं ई रस टू 2x -1 ला -1 ॲज इट इज मायनस लॉग ऑफ मॉड. टी म्हणजे कोण आहे सांगा परत एकदा ई रस टू प्लस टी स्क्वेअर म्हणजे ई रस टू एक्स मायनस सगळ्यांचं मिळून एक कॉन्स्टंट. एक्सरसाइज संपली.